सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधा कांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः। भगवंताच्या असीम कृपेने व विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेले या नित्य ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्यामध्ये आज आपण श्री ज्ञानेश्वरी मधील अध्याय क्रमांक पहिला यातील 20व्या श्लोकापासून आणि 164 क्रमांकाच्या ओवीपासून प्रारंभ करत आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण कशा पद्धतीने अनेक वीराने वेगळ्या पद्धतीने शंखाचं स्फुरण केलं होतं ते पाहिलं होतं आणि त्या शंखवादनाने शंखाच्या अस्फुरणाने जो काही ध्वनी निर्माण झाला होता त्या ध्वनीने कशा पद्धतीने कौरव सेना जी आहे ती कौरव सेना विध्वंस करून टाकली होती। असं म्हणतात की ध्वनी जरी शांत झाला होता परंतु त्या ध्वनीच्या निनादाने अनेक कौरवाचे हृदय विदीर्ण झाले होते। आज या ठिकाणी अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः की सांगतात की धृतराष्ट्राचे पुत्र धार्तराष्ट्रान म्हणजे धृतराष्ट्राचे जे काही पुत्र आहे ते युद्धासाठी सुसज्ज झालेले पाहून एकमेकावर शस्त्र चालवण्याचा प्रसंग प्राप्त झालेला आहे। त्यावेळी ज्यांच्या ध्वजावरती मारुती आहे अशा अर्जुनाने युद्धासाठी आपले धनुष्य हाती धरले की ज्यावेळी भीष्म पितामहाने सर्वप्रथम शंखाचं वादन केलं त्यानंतर कौरवाकडून अनेक प्रकारचे जे काही वाद्य आहे ते वाद्य वाजवण्यात आले। त्यानंतर भगवंताने पंचजन्य नावाचा जो काही शंख आहे त्याचं वादन केलं त्याचं अस्फुरण केलं। त्यानंतर बाकीचे जे काही पांडव आहे पांडवांनी सुद्धा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या शंखाचं अस्फुरण केलं। त्यानंतर अनेक जे वीर होते त्यांनी सुद्धा आपापले जे शंख आहे ते शंख वाजवले आणि अशा पद्धतीने शंख वाजवल्यानंतर आता धृतराष्ट्राचे जे काही पुत्र आहे ते सांगतात धृतराष्ट्राचे पुत्र युद्धासाठी सज्ज झालेले आहे आणि युद्धासाठी सज्ज झालेले आहे। इकडे सुद्धा जो अर्जुन आहे की ज्यांच्या ध्वजावर मारुतीराय आहे साक्षात शंकराचे अवतार मारुतीजी त्यांच्या ध्वजावर आहे अशा अर्जुनाने सुद्धा आता युद्धासाठी धनुष्यबाण आपल्या हाती घेतला आहे। आता या ठिकाणी माऊली त्या संबंधाने काय म्हणतात ते बघू। ते बळ प्रौढी पुरते महारथी वीर होते तेही पुनरुपी दळाते आवरिले की त्या ठिकाणी म्हणजे रणांगणावर ज्या ठिकाणी आता युद्धाला प्रारंभ होणार आहे अशा ठिकाणी बलाढ्य म्हणजे ज्यांच्यामध्ये अति सामर्थ्य आहे ज्यांच्यामध्ये ताकद आहे असे ताकदवान धैर्ययुक्त ज्यांच्यामध्ये धैर्य आहे। अरे लढायचं असेल युद्ध करायचं असेल तर त्यासाठी काय लागतं धैर्य लागतं। जर धैर्यच नसेल
तर तुम्ही लढू शकत नाही. अरे भांडणंही करायचं असेल तर 2 खायच्या आणि 2 द्यायची हिंमत लागते की नाही? नाहीतर भांडणं करू शकतो का? नाही. तर 2 खाण्याची आणि 2 देण्याची हिंमत असेल तरच तो भांडणं करू शकतो. आणि या ठिकाणी सुद्धा सांगतात की जे धैर्ययुक्त महावीर आहे त्यांनी पुन्हा एकमेकाला धीर दिला आणि सैन्याला सावरलं. कारण सगळे सैन्य जे काही आहे ते सगळे सैन्य काही घाबरून गेले नव्हते, तर त्यातील जे काही वीर होते, धैर्ययुक्त होते, बलाढ्य होते, त्यांनी एकमेकाला सावरण्याचं काम केलं. मग सरसे पण उठावले, दुनवाटुनिया उचलले, त्या दंडिक शोभले लोकत्रय. की त्यावेळेस सांगतात की जे सैन्य आहे ते युद्ध करण्यासाठी एकदम तयार झाले आणि दुप्पट आवेशाने ते शुद्ध झाले आणि त्रैलोक्य देखील शुद्ध झालेले दिसू लागले. अरे जे सैन्य होते ते सैन्य त्यांच्या ठिकाणी आवेश निर्माण झाला. जो योद्धा असतो त्याला लढण्यामध्ये नेहमी उत्सुकता असते. त्याला असं वाटत नाही की हा बाण मला लागेल किंवा हे लागेल, असं नाही. अरे बाजीप्रभू देशपांडेचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. बाजीप्रभू देशपांडे, ज्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे खिंड लढत होते, पावनखिंड तिला म्हणतात, काय म्हणतात? पावनखिंड. त्यावेळेस खिंड लढत असताना त्यांनी सांगले छत्रपती शिवाजी महाराजांना की तुम्ही जा राजे, मी खिंड लढतो, तुम्ही गडावर पोचा आणि गडावर पोचल्यानंतर तोफेचा आवाज करा आणि तोफेचा आवाज केल्यानंतर मी समजेल की माझा राजा आता गडावर पोचला आहे. आणि ज्यावेळेस मला असं समजेल गडावर माझा राजा पोचला आहे, त्याच वेळेस मी ही खिंड लढवण्याचं बंद करेल, किंवा एक पद्धतीने तोपर्यंत मी या सगळ्या सेनेला किंवा हे सगळे जे काही समोर जे शत्रू आहे त्या शत्रूला मी आवरून धरतो. आणि अशा पद्धतीने बाजीप्रभू खिंड लढू लागले. खिंड लढत असताना बाजीप्रभूने अनेक जे काही शत्रू होते त्या शत्रूला मारून टाकलं, शत्रूचा नाश केला. परंतु सांगतात की या शत्रूने ज्या वेळेस बाजीप्रभू देशपांडेवर गोळी मारली किंवा तलवारीचे घाव घातले, त्याही वेळेस बाजीप्रभू देशपांडे लढत होते. कशासाठी? स्वराज्यासाठी, राज्यासाठी. त्यांना माहीत होतं की आपलं मरण निश्चित आहे यामध्ये, परंतु त्यांच्या ठिकाणी धैर्य होतं. शेवटच्या श्वासापर्यंत लढले. आणि ज्या वेळेस जे काही राजे पोचल्यानंतर त्या ठिकाणून कशाचा आवाज झाला? तोफेचा. त्यावेळेस बाजीने काय केला? आपला प्राण सोडला. बाजीप्रभू देशपांडेने काय केला? आपला प्राण सोडला. अरे जर साधारण माणूस असता तर टिकला असता का? एवढ्या घाव, एवढ्या जखमा होऊन सुद्धा बाजीप्रभू खिंड लढत होते. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या ठिकाणी अति धैर्य होतं. किती होतं? अतिव धैर्य होतं. धैर्य असल्याशिवाय तुम्ही लढाई जिंकू शकत नाही. पुढे महाभारतामध्ये याच्यामध्ये येणारच आहे. ज्या वेळेस द्रोणाचार्य लढत होते आणि द्रोणाचार्याने सगळी जी काही पांडव सेना आहे त्या पांडव सेनेला दम आणून सोडला होता. सगळी पांडव सेना घाबरून गेली होती द्रोणाचार्याच्या ताकदीपुढे. त्यावेळेस द्रोणाचार्याच्या सामर्थ्यापुढे सगळी पांडव सेना घाबरून गेली होती. त्यावेळेस काय झालं की त्यावेळेस जी काही पांडव सेना आहे सगळ्यांनी विचार केला की द्रोणाचार्याला आता मारायचं आहे, तर मारायचं कसं? यांच्यामध्ये तर अतिव धैर्य आहे आणि अतिव धैर्य असल्यामुळं आता यांना कसं मारू शकता? त्यावेळेस मग काय करावं लागलं? युक्ती करावी लागली. भगवंत म्हणाले मी तुम्हाला एक युक्ती सांगतो. भगवंताने सांगितलं बघा, म्हणे अश्वत्थामा नावाचा हत्ती मारायचा. कोण मारायचा? अश्वत्थामा नावाचा हत्ती मारायचा. आणि अश्वत्थामा हत्ती मारल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही अश्वत्थामा हत्ती मारसाल त्यावेळेस फक्त या सेनेमध्ये कूल करून टाकायचे, अश्वत्थामा हत, अश्वत्थामा हत, अश्वत्थामा हत, अश्वत्थामा मारल्या गेला, अश्वत्थामा मारल्या गेला, अश्वत्थामा मारल्या गेला. अशा पद्धतीने काय करायची? कूल करायची. आणि ज्यावेळेस ही गोष्ट द्रोणाचार्याला समजेल त्यावेळेस हा जो काही द्रोणाचार्य आहे यांचं धैर्याचं खच्चीकरण होईल. परंतु द्रोणाचार्य जो आहे तो सहज सगळ्यावर एवढा विश्वास ठेवणारा नव्हता. मग तर द्रोणाचार्य कोणावर विश्वास ठेवू शकतो?
तर धर्मराजावर युधिष्ठिरावर विश्वास ठेवू शकतो, कारण युधिष्ठिर कधीही असत्य बोलत नव्हते. मग शेवटी जे युधिष्ठिर आहे त्या युधिष्ठिराला सांगण्यात आलं की ज्यावेळेस तुम्हाला द्रोणाचार्य विचारतील त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस सांगायचं, काय सांगायचं की बाबा अश्वत्थामा हत, एवढंच सांगायचं. अश्वत्थामा मारल्या गेला आहे. काय सांगायचं, अश्वत्थामा हत, अश्वत्थामा मारल्या गेला आहे. तर अश्वत्थामा मारल्या गेला एवढंच सांगायचं, अश्वत्थामा हत. आणि ज्यावेळी द्रोणाचार्याने विचारलं की बाकीच्यावर तर एवढा विश्वास नव्हता की खरंच अश्वत्थामा मारला गेला का, त्यावेळी युधिष्ठिर म्हणाले अश्वत्थामा हत. परंतु त्यासमोर सुद्धा नरो वा कुंजर हे शब्द त्याने प्रयोग केला, परंतु नरो व कुंजर हे शब्द त्या द्रोणाचार्याच्या कानावर पडलेच नाही. अश्वत्थामा मेला हा शब्द त्या द्रोणाचार्याच्या कानावर पडल्याबरोबर त्यांचं संपूर्ण जे धैर्य आहे त्या धैर्याचं काय झालं, खच्चीकरण झालं. आणि धैर्याचं खच्चीकरण झाल्यामुळं हा जो काही द्रोणाचार्य आहे युद्धामध्ये परास्त झाला, हरला. तर सांगायचं तात्पर्य की धैर्य महत्वाचं आहे आणि धैर्य असेल तरच तुम्ही युद्ध जिंकू शकता. ज्यांच्या ठिकाणी धैर्य नाही ते युद्ध जिंकू शकतात का, नाही जिंकू शकत. म्हणून या ठिकाणी जे धीर होते, जे धैर्यवान होते, या धैर्यवान सैनिकांनी काय केलं, एकमेकाला सावरण्याचं काम केलं. तेद बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रळयात जलधर अनिवार्य का. सांगतात की ज्या पद्धतीने प्रलय काळाच्या वेळी ज्याप्रमाणे मेघ अखंड वर्षाव करतो, प्रलय काळा केव्हा येतो, ज्यावेळेस ही संपूर्ण सृष्टी आहे, ही संपूर्ण सृष्टी काय ज्यावेळेस नष्ट होते त्यावेळेस प्रलय काळ येतो. आणि प्रलय काळाच्या वेळेस काय होतं की प्रलय काळाच्या वेळेस ही संपूर्ण सृष्टी नाश पावत असते. आणि नाश पावत असते त्यावेळेस संपूर्ण जे काही जलधारा आहे असा पाणी पडतो, कसा पाणी पडतो की सगळीकडे जलमय होऊन जातं आणि सारखा पाणी पडत राहतो, सारखा अखंड पाण्याची वर्षा होते, जिकडे तिकडे पाणीच पाणी. आणि जशी अखंड पाण्याची वर्षा होत राहते, जसं अखंड पाणी पडत असतो त्या पद्धतीने सांगत आहे की त्याप्रमाणे या धनुर्विद्येतील प्रवीण योद्धे बाणाचा अखंड वर्षाव करू लागले. काय करू लागले, बाणाचा अखंड वर्षाव करू लागले. ते देखली या अर्जुने संतोष घेऊन म्हणे, मग संभ्रमे सेने दिठी घालत असे. हे दृश्य अर्जुनाच्या मनात जे काही संतोष निर्माण करणारं होतं, कारण दोन्हीकडून काय झालं, बाणाचा वर्षाव सुरू झाला, दोन्ही ठिकाणून लढू लागले. आणि हे जे काही दोन्ही साईडनं जे काही लढाई चालू झाली तर त्यामध्ये अर्जुनाला एक प्रकारचा संतोष झाला, कारण जो योद्धा असतो त्याला युद्धच हवं असतं, जो पराक्रमी असतो त्याला लढायला आवडत असतं, आणि जो पराक्रमी नसेल त्याला युद्ध आवडत नाही. तर अर्जुनाला संतोष झाला आणि उत्सुकतेने कौरवाच्या सैन्याकडे पाहिलं. कोणी, अर्जुनाने कोणाकडे पाहिलं, कौरवाच्या सेनेकडे पाहिले. तो संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखील, तो लीला धनुष्य उचलले पंडू कुमरे. यावेळी सज्ज झाल्यासाठी, युद्धासाठी सज्ज झालेले जे काही कौरव आहे त्यांना दिसले आणि अर्जुनाने सहज लीलेने आपला धनुष्य उचलला, सहज उचलला. म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये आतापर्यंत फक्त युद्ध लढण्याची उत्सुकताच होती. अजून अर्जुनाच्या ठिकाणी शोक निर्माण झालेला नाही, अजून अर्जुनाच्या ठिकाणी विषाद निर्माण झालेला नाही. आणि फक्त अर्जुनाच्या ठिकाणी लढायची आणि लढाई जिंकायची एवढंच होतं. ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी रथ पेलावा, निवणीमध्ये घालावा दोही दळा. आता देवा पटकन माझा जो रथ आहे तो रथ कुठे नेऊन घाल, तर दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन घाल. एवढा उत्सुक झाला होता अर्जुन लढण्यासाठी. बघा इकडे लक्ष द्या. तर एवढा उत्सुक झाला होता लढण्यासाठी की त्याला असं वाटायचं की आता मी कधी युद्धात उतरतो आणि माझ्या समोर लढण्यासाठी पात्र असे कोण आहेत की ज्यांच्यासोबत मी लढू शकतो, ज्यांच्यासोबत मी युद्ध करू शकतो, ते मला पाहायचे आहे. म्हणून दोन्ही सेनेच्या मध्यभागी, म्हणजे इकडून कौरवाची सेना इकडून पांडवाची सेना, दोन्ही सेनेच्या मध्यभागी माझा रथ नेऊन घाला. कोणाला म्हटले, देवाला. दोन्ही सेनेच्या मध्यभागी माझा, आणि झडकरी म्हणजे झडकरी. अरे तुम्ही म्हणता झडकणी आहे, अरे ही जुनी भाषा. आता पटकन म्हणता तुम्ही, काय म्हणता, पटकन.
झडकरी म्हणजे लवकर. काय? अरे लवकर अभ्यासाला या आणि तुम्ही येता अर्ध्या घंट्यानं उशिरा, याला झडकरी म्हणतात का? नाही. अरे तुम्हाला अभ्यासाला बोललो 8 वाजता आणि पोचता 8:30 वाजता, हे की नाही, तर याला झडकरी नाही म्हणत. झडकरी म्हणजे बोलवल्यानंतर पटकन, लवकर, लगेच. तसा जो काही अर्जुन आहे तो अर्जुन देवाला म्हणत आहे की माझा रथ जो आहे तो लवकर या दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन घाला, उभा करा. त्यानंतर गीतेमध्ये 22 क्रमांक श्लोक काय म्हणतो ते बघू. यावदेता निरीक्षेहम युद्ध कामान अवस्थितान कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे योस्य बाणान वीक्षेहम एतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवः यावत अहम युद्ध कामान अवस्थितान एतान निरीक्षे. अरे युद्धाच्या कामनेने जे माझ्या समोर लढण्यासाठी आलेले आहे त्यांना मला पाहण्याची योग्य इच्छा आहे. की जे युद्ध करण्याच्या इच्छेने काय झाले आहे, या ठिकाणी उभे आहे, त्यांचं मला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण म्हणजे त्यांना पाहायचं आहे की कोण कोण असे योद्धे आहे की जे युद्धासाठी या ठिकाणी आले आहे, त्यांचं निरीक्षण मला करायचं आहे, मला पाहायचं आहे. कोण असे योद्धे आहे जे माझ्या समोर युद्ध करण्यासाठी आले किंवा टिकतील. अरे हा दुर्बुद्धी असणाऱ्या दुर्योधनाला या ठिकाणी काय, अर्जुन याला कुणाला, दुर्योधनाला काय म्हणतात, दुर्बुद्धी. काय? ज्यांच्या ठिकाणी सात्विक बुद्धी नसते त्यांच्या ठिकाणी कोणती बुद्धी असते, आणि दुर्बुद्धी माणसाला काय करते, अरे चांगल्या मार्गात घेऊन जाते का वाईट मार्गात घेऊन जाते. अरे संत तुकाराम महाराज काय म्हणतात, दुर्बुद्धी मना कधा नुपजे नारायणा. अरे एखाद्या वेळेस सद्बुद्धी जरी कमी असली तर चालेल, सद्बुद्धीची कमतरता असली तर अडचण नाही, पण दुर्बुद्धी मात्र मला देऊ नको. कदाही माझ्या अंतकरणामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको. अरे दुर्बुद्धी कशाला म्हणतात, एखाद्याचं वाईट चिंतन याला दुर्बुद्धी म्हणतात. अरे एखाद्याचे पैसे चोरणं याला दुर्बुद्धी म्हणतात. अरे जे तुमच्या हक्काचे नाही आणि तुम्ही दुसऱ्याचे पैसे चोरले तर त्याला काय म्हणतात, दुर्बुद्धी. एखाद्याचं वाईट चिंतन याला दुर्बुद्धी म्हणतात. एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे याला सुद्धा दुर्बुद्धी म्हणतात. आणि म्हणून ही जी काही दुर्बुद्धी आहे, ही दुर्बुद्धी आपल्या अंतकरणात निर्माण झाली नाही पाहिजेत. यासाठी काय केलं पाहिजेत, सत्संग केला पाहिजेत, यासाठी संत सानिध्य केलं पाहिजेत. आणि ते सांगतात की तुकाराम महाराज तर सांगतात की हे नारायणा, माझ्या अंतकरणामध्ये या दुर्बुद्धीला थाराच देऊ नको, कारण ही दुर्बुद्धी काय करते, माणसाचं पतन करते. अरे एखाद्याचं वाईट चिंतन, एखाद्याचा सुडाचा बदला घेणं, एखाद्याला त्रास देणं ही चांगली गोष्ट आहे का? ही चांगली गोष्ट नाही. विनाकारण कोणाला त्रास देणं ही चांगली गोष्ट नाही, ही दुर्बुद्धीच आहे. आणि ही दुर्बुद्धी माझ्या ठिकाणी निर्माण होऊ देऊ नको असं तुकाराम महाराज सांगतात. आणि हेच इथे अर्जुन सांगत आहे की जो दुर्बुद्धी, काय, ज्यांची दुर्बुद्धी ज्यांच्या ठिकाणी निर्माण झाली आहे, असा कोण, दुर्योधन, की जो युद्ध करण्यासाठी या ठिकाणी आला आहे. आणि या दुर्बुद्धी असणाऱ्या दुर्योधनाला यश मिळावं, काय मिळावं, यश मिळावं, या हेतूने इथे योद्धे आले आहेत. अरे चांगल्या कामासाठी सहकार्य करणारे मित्र असावे का वाईट कामासाठी सहकार्य करणारे मित्र असावे? चांगल्या कामासाठी. अरे कोणाचे पैसे चोरायचे असेल आणि त्या पैशा चोरण्यामध्ये सहभागी होणारी मित्र असावे की चोरू नाही असं म्हणणारा मित्र असावा? चोरू नाही असं म्हणणारा असावा. आणि जर चोर म्हणणारा आणि तुझ्या पैशामध्ये माझंही जमेल असा म्हणणारा मित्र कोण आहे, शेवटी तो सुद्धा दुर्बुद्धीयुक्त आहे. अरे एखाद्या मित्राचे भांडणं सोडवणारा मित्र असेल का लाव्या दुव्या लावून भांडणं वाढवणारा मित्र चांगला आहे? भांडणं सोडवणारा चांगला आहे. पण आपल्या याच्यामध्ये जास्त असं वाटतं की एकमेकाचे भांडणं लावून देणारे जास्त आहेत. की
अरे तू हान, आम्ही तुझ्या पाठीशी आहेच. काय बरोबर आहे ना नो? अरे आम्ही तुझ्या पाठीशी आहे, तू हान फक्त, काही झालं तर मी बसेल आहे. फक्त वाजवा. कोणाला आहे? कोणाला वाजवायचं? वाजवा देशमुखले. फक्त आम्ही आहेच तुमच्या पाठीशी. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे एकमेकांमधील भांडणं सोडवणारे माणसं पाहिजेत, एकमेकांमध्ये भांडणं लावणारे मित्र नसावे. आणि या ठिकाणी अर्जुनाकडे जे आलेले आहे ते दुर्बुद्धी अर्जुनाकडे. पहिली तर दुर्बुद्धी अर्जुनाला ही सुचली, आपलं या दुर्योधनाला, की युद्ध करण्याची जी मनात इच्छा त्याच्या निर्माण झाली, की युद्ध करण्यासाठी त्यानं जे काही प्रवृत्त केलं, ही दुर्बुद्धी आहे. आणि या दुर्बुद्धीयुक्त दुर्योधनाने युद्ध जिंकावं याच्यासाठी त्यांना सहकार्य करणारे सुद्धा हे दुर्बुद्धीयुक्त जे काही आहेत त्यांना सुद्धा मला पाहण्याची इच्छा आहे. आता माऊली काय म्हणतात ते पाहू. जो मी नावेक हे सकळ वीर सैनिक, निहाळीन अशेक झुंजते जे. माऊली म्हणतात की या वीर सैनिकांना मी थोडा वेळ पाहणार आहे. जे युद्धासाठी सज्ज झालेले आहेत ना, त्याला मला पाहू द्या. आणि तोपर्यंत तू रथ येथे उभा कर. कुठे? जिथे आता हे सगळे कोण आहे? जो मी नावेक सकळ वीर सैनिक. आता माऊलीने त्यांच्यासाठी काय म्हटलंय? वीर सैनिक, निहाळी नशेक झुंजते जे. अरे जे लढायला आले ते वीरच आहेत. जे सैनिक आहे लढायला आले म्हणजे अरे मरण निश्चित आहे. जवळजवळ 90% मरण निश्चित आहे. कधी वार होईल, कधी आपल्याला मरावं लागल हे सांगता येत नाही. कधीही आपल्याला मरायला लागू शकतं. म्हणून अशा पद्धतीने की लढण्यासाठी जे आलेले आहे, काय कशासाठी? लढण्यासाठी जे आलेले आहे ती मला पाहायची इच्छा आहे. येत आले असती आगवे, परी कवनासी म्या झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणून या. अरे इथे तर हे सगळे आगवे आले आहे. आगवे म्हणजे सर्व जे लढण्यासाठी या ठिकाणी आले आहे. कोण? सर्व. परी कवनेसी म्या झुंजावे. अरे लढायचं असेल तर बरोबरीचा माणूस लागेल की नाही? अरे तुम्ही जर म्हणलं की 5 वर्षाच्या पोरासोबत लढायचं तर हे शक्य आहे का? बरोबरी होईल का? नाही. तुम्ही जर म्हणलं की नाही 50 वर्षाच्या माणसासोबत लढायचं तर हे शक्य आहे का? अरे तू एकतर्फी विजय होईल. काय होईल? तुम्ही लहान पोरासोबत जर लढले तर तुमचा विजय निश्चित आहे. तुम्ही त्याला 2 ठोके देऊन लगेच मोकळं करसाल, आहे का नाही? आणि एखादा 50 वर्षासोबतच्या माणसासोबत जर तुम्ही लढले तर तो तुम्हाला 2 ठोके देऊन करून मोकळं होईल. मग बरोबरी होती का? बरोबरी होऊ शकत नाही. तर बरोबरी होण्यासाठी काय करावं लागेल? समांतर पाहावं लागेल. अर्जुन म्हणाला मी सगळ्यांसोबत थोडं युद्ध करणार आहे. अरे माझ्या बरोबरीचा पाहावं लागेल ना लढण्यासाठी. माझ्या बरोबरीचा, जो माझ्यासोबत युद्ध करण्यास पात्र आहे. कवनेसी म्या झुंजावे. अरे कोणासोबत मी युद्ध करावं हे मला पाहावं लागेल. नाहीतर काय साधारण सैनिकासोबत मी युद्ध करणार आहे का? साधारण सैनिक युद्ध करतील, मी थोडा करणार आहे. अरे माझ्या बरोबरीचा, ज्यांच्यासोबत मी युद्ध करू शकतो, जे अतिशय वीर आहे, जे शस्त्रविद्येमध्ये पारंगत आहे, अशा सोबत मी युद्ध करू शकतो. मला ते पाहायचे आहे. हे रणी लागे पहावे म्हणून या. मला हे पाहायचे आहे म्हणून रथ कुठे नेऊन घाल? दोन्ही सेनेच्या मध्यभागी. बहुत करुणे कौरव, हे आतुर दुस्वभाव, वाटिवा विन हाव बांधती झुंजी. बहुत करुणे कौरव. हे कौरव जे आहे हे दुस्वभाव म्हणजे दृष्ट स्वभावाचे आहे. कशा स्वभावाचे? अरे दृष्टता होतीच का नाही त्यांच्या ठिकाणी? आणि दृष्टता जर नसती तर त्यांनी द्रौपदीचं भर सभेमध्ये वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला असता का? अरे जी कुलवधू आहे, आपलीच कुलवधू आहे, आपल्या भावाची बायको आहे, अशी जी द्रौपदी आहे, त्या द्रौपदीला केस धरून त्या सभेमध्ये दुःशासनाने आणलं दुर्योधनाच्या आज्ञेनं. आणि दुर्योधनाच्या आज्ञेनं आणून त्या ठिकाणी त्या द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. ही किती मोठी गोष्ट झाली. म्हणून त्यांची दृष्टता, जे दृष्ट स्वभावाचे आहे, त्यांच्या ठिकाणी सात्विकता आहे का? अरे एखादी स्त्री असेल तर त्या स्त्रीचा आदर केला पाहिजे का तिला भर सभेमध्ये आणून विवस्त्र केलं पाहिजे?
अरे एखादी स्त्री असेल तर तिला आई, ताई असं म्हणून हाक मारली पाहिजेत का एखाद्या स्त्रीला तिला चुकीचं बोलून किंवा चुकीची कमेंट करून तिचा अपमान केला पाहिजे? नाही. तर तिला काय केलं पाहिजे? आदर दिला पाहिजेत. या ठिकाणी कौरवाने जे केलं ते योग्य केलं नाही. द्रौपदीला भर सभेमध्ये आणून द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून हे दृष्ट स्वभावाचे आहे, यांच्याकडे सात्विकता नाही. अरे याच कौरवाने पांडवाला लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. काय केला? अरे भगवंत होते म्हणून कौरव वाचले. याच कौरवाने काय केलं? लाक्षागृहामध्ये पांडवांना काय केला? जाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांच्या ठिकाणी कपटीपणा होता. कपटीपणानेच त्यांनी काय केलं? वेगवेगळ्या पद्धतीने कौरवाले मारण्याचा प्रयत्न केला. परंतु जाको राखे साईया मार सके ना कोय, बाल न बाका कर सके जो जग बैरी होय. अरे ज्याच्या पाठीमाग भगवंत असतो त्याचं कोणी बाल सुद्धा बाका करू शकत नाही. कधी कधी आपण पाहतो अरे ॲक्सिडेंट होतो ना, ॲक्सिडेंटमध्ये सगळे मरतात. काय मरतात? सगळे मरतात. आणि एखादा लहान मुलगा असेल, एखादा माणूस असेल, त्याला खरोच सुद्धा येत नाही. याचा अर्थ असा आहे की जाको राखे साईया मार सके ना कोई. अरे ज्याला भगवंतानेच वाचवायचं ठरवलं आहे त्याला कोणी मारू शकतं का? तसं पांडवाला प्रत्येक वेळेस भगवंताने वाचवलं आहे, तर त्यांना कौरव मारू शकतात का? अरे आतापर्यंत पांडवाला भगवंताने वाचवलं आहे, मग आता तरी कौरव पांडवाला मारू शकतील का? नाही. म्हणून दृष्ट स्वभावाचे, दुस्वभावाचे, बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभावाचे, वाटिवा विन हाव बांधती झुंजी. आणि हेच झुंज म्हणजे युद्ध करण्यासाठी काय झाले? उतावीळ झाले आहे. काय झाले आहे? उतावीळ झाले. यांना असं वाटते कधी युद्ध सुरू होतं, कधी आम्ही युद्ध करतो. झुंजाची आवडी धरती परी संग्रामी धीर नव्हती, हे सांगून रायाप्रती काय संजय म्हणे. झुंजाची आवडी धरती. झुंजाची म्हणजे युद्ध करण्याची आवड धरत आहे. कोण? कौरव. अरे कौरवाचा विषय चालू आहे. कौरव जे आहे ते झुंजाची आवड धरती परी संग्रामी धीर नव्हती. अरे त्यांच्या ठिकाणी का धैर्य आहे का? संग्रामामध्ये ते टिकू शकत नाही, त्यांच्या ठिकाणी धैर्य नाही. हे सांगून रायाप्रती काय संजय म्हणे. आतापर्यंत अर्जुन बोलला, आता जो काही आहे तो संजय बोलणार आहे. कोण बोलणार आहे? तर संजय बोलणार आहे की या ठिकाणी सांगत आहे की ही झुंजाची आवड धरत आहे, परंतु यांच्या ठिकाणी काय नाही. झुंज म्हणजे युद्ध लढण्याचं सामर्थ्य नाही. अरे युद्ध लढण्याचं सामर्थ्य हे असावं लागतं. कधी कधी काही उतावीळ असतात. काही म्हणतात कबड्डी खेळताना मी आणतो यांना धरून, मी आणतो यांना पकडून, आणि गेले की तिकडंच चीज होऊन जातात. इच्छा असते पण सामर्थ्य असतं का? नाही. लढण्याची इच्छा आहे. अरे कबड्डीमध्ये गडी पाडून आणण्याची इच्छा आहे, पण गडी पाडण्यासाठी तेवढं सामर्थ्य लागतं, तेवढी ताकद लागते, तेवढी आहे का? नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य या कौरवामध्ये लढण्याची इच्छा भरपूर आहे, यांना लढावं असं वाटतं, परंतु यांच्या ठिकाणी धीर नाही, जो संग्रामामध्ये आवश्यक आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं, धैर्य जर नसेल तर तुम्ही युद्ध जिंकू शकत. अरे आपले जे सैनिक आहे कुठे लढतात? बॉर्डरवर. बॉर्डरवर सैनिक लढतात, तर जर बॉर्डरवर ते आपलं रक्षण करतात तर त्यांच्या ठिकाणी काय? प्रचंड धैर्य आहे. धैर्य म्हणजे ते मरायसाठी सुद्धा तयार असतात, तेव्हा ते बॉर्डरचं रक्षण करू शकतात. आणि त्यांनी जर विचार केला की नाही बाबा एखादी गोळी मला येऊन लागेल आणि मला लागेल, तर असा विचार केला तर ते लढू शकतील का? नाही लढू शकत. म्हणून धैर्य महत्त्वाचं आहे, पण या कौरवाच्या ठिकाणी लढण्यासाठी धैर्य नाही. आणि अशा पद्धतीने हे जे काही आहे हे अर्जुन बोलला आहे. आता संजय बोलणार आहे, ते आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.